संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही असा आरोप करत विरोधकांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ। लोकसभेचं कामकाज दोनदा तहकूब तर राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग। लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर। विरोधकांच्या वर्तनावर अध्यक्ष ओम बिर्ला यांची नाराजी। राज्यसभेत विरोधकांच्या आरोपांना सरकारचं चोख प्रत्युत्तर। देशाच्या प्रगतीत अडथळा आणणं हाच केवळ विरोधकांचा अजेंडा असल्याचा जे.पी. नड्डा यांचा पलटवार। लोकसभेत विरोधी पक्षनेत्यांना बोलण्यासाठी 40 मिनिटांचा वेळ दिला होता, मात्र त्यांनी नियम पाळले नाहीत। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू। अमेरिकेत महत्त्वाच्या खनिजांसंदर्भातील आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषदेत एस जयशंकर सहभागी। महत्त्वाच्या खनिजांवरील फोर्ज उपक्रमाला दर्शवला भारताचा पाठिंबा। जागतिक महत्त्वाच्या खनिजांच्या बाजाराला नव्यानं आकार देण्यासाठी मित्र राष्ट्रांनी आणि भागीदारांनी एकत्र काम करण्याचं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांचं आवाहन। भारत अमेरिका व्यापार करारात देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हितांचं संरक्षण, मात्र काँग्रेस अफवा पसरवून अराजकता निर्माण करत असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप। सहकारातून समृद्धीच्या दिशेनं केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल। देशातल्या पहिल्या सहकार आधारित भारत टॅक्सीचा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला प्रारंभ। श्रीलंकेत कोलंबोमध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र देवनिमोरी अवशेषांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती अनुराग कुमार दिसनायके यांचे मानले आभार। AI इम्पॅक्ट शिखर परिषदेची धुरा उचलल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याकडून भारताची प्रशंसा। परिषदेत सहभागी होण्यासाठी गुटेरस भारतात येणार। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुजाता पाटील तर उपमहापौरपदी भाजपाचे दशरथ भगत यांची बिनविरोध निवड। आणि महिला क्रिकेट प्रीमियर लीगचा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वडोदरा इथं खेळला जाणार। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी जाई वैष्णवपान आपलं स्वागत करते।